सुरुवात होते आपल्या विमलताईंच्या सीनने. ओले झालेले कपडे पिळतायत बाई गडबडीत, आणि तिथे एंट्री होते आपल्या उगाचच भांडण शोधणाऱ्या प्रियाबाईंनी. ती म्हणते, विमल, काय करतेस गं तू इथे? विमल ही गोडपणे सांगते, कपडे वाळत घातले होते पण पावसाने भिजले, पिळते ग. आपली प्रिया म्हणजे ना शांतीत राहूच शकत नाही. म्हणते, ते सोडा ना, तुला आई हाक मारतीये, जा बरं पटकन. विमल विचारते, कोण आई? प्रिया म्हणते, नाही गं, प्रताप सुभेदार बोलावतात. आणि हिला माहीतच असतं की असं काहीच नाही. विमल गेल्यावर प्रिया काय करते माहितीये का? सगळी मेहनतीने धुतलेली कपडे पायाने तुडवते. चक्क. आता इथेच ट्विस्ट. सायली दुसरीकडे फोनवर. अरे देवा, मावशीचा नंबर लागत नाहीये. अर्जुन बाजूला कान लावून सगळं ऐकतोय, आणि ही बोलते, बरं बरं, चुकीचा नंबर निघाला. सायली थोडी गोंधळलेली आणि लगेच विचार करते, हा पत्ता तरी बरोबर असेल का? आणि निघतेच त्या पत्तावर. आता अर्जुनही मागे मागे. डिटेक्टिव्ह मोड ऑन. सायली मागे मागे. इकडे प्रिया पुन्हा नवीन खुराफात. सायलीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून घाण कपड्यांचा प्रकरण काढते. पण यावेळी तिचा प्लॅन अक्षरशः फ्लॉप. सायली सरळ म्हणते, विमलताई असा घोळ करणार नाहीत. त्यांना सांगते, मी बाहेर चालले, आणि चाललेच बाहेर. अर्जुन तिथून जातोय. प्रिया हिला अडवायचा प्रयत्न करते. अरे अर्जुन, बघ ना, सायली कशी घाण कपडे टाकून गेली. पण अर्जुन भावच देत नाही, सरळ चालतो पुढं. आणि प्रेक्षकांनो, आपली प्रिया म्हणाजे टोटल फ्रस्ट्रेटेड मोडमध्ये. पुढच्या सीनमध्ये पूर्णाजींची एंट्री. आता झाला प्रियाचं खरेचा बँड बज गया. पूर्णाजी म्हणतात, हे कपडे तूच धुणार आहेस तन्वी, आणि हाताने धुवायचे आहेत. प्रिया म्हणते, मी हाताने? पूर्णाजी म्हणतात, हो गन, आणि नाही धुतले तर बॅग भर आणि निघ. आता प्रेक्षकांनो, प्रिया घामाघूम झालीये. स्वतः केलेली चूक आता सगळ्यांसमोर आलीये. विमल आणि अस्मिता बाहेर हसतायत, आणि प्रिया बिचारी कपडे धुतती बागेत सगळ्यासमोर. इकडे दुसऱ्या बाजूला साक्षी आणि महिपत अण्णांचा सीन सुरू होतो. साक्षी म्हणजे भारीच प्लॅनर. ती एका सचिन दीक्षित नावाच्या मुलाला भेटणार असते, कॅनडातून आलेला. अण्णा पण म्हणतो, हा कोण ग, कुठून भेटलास? साक्षी म्हणते, इंटरनेटवर अण्णा. पण खरं सांगू का, हँडसम आहे, पैसेवाला आहे, डॅशिंग आहे. अण्णा म्हणतो, आता दिसतोय ग तूच जास्त इंटरेस्टेड. साक्षी लगेच म्हणते, नाही अण्णा. पुन्हा कट होतो प्रियाकडे. बिचारी अजून कपडे धुतती, पण चेहरावर असा राग की पाण्यापेक्षा जास्त फेस उठतोय. विमल आणि अस्मिता बाजूला हसतायत. कॉमेडी सीन एकदम भन्नाट. इकडे सायली आणि अर्जुनच्या सीन. सायली चाललीये आपल्या मावशीचा पत्ता शोधायला, आणि अर्जुन मागे मागे कारमधून हॉर्न वाजवत असतो. सायली रागाने मागे बघते, पण अर्जुनचा हट्ट तसाच. शेवटी ही चिडून गाडीत बसते, आणि दोघांचं क्यूट जागरा सुरू होतं. अर्जुन म्हणतो, अशी कशी बायको आहेस तू? सायली म्हणते, आणि असा नवरा पण नको जो विश्वास ठेवत नाही. दोघं एकमेकांना टोमणे मारत जातात. पण शेवटी अर्जुन सॉफ्ट होतो. म्हणतो, मला लोक काय म्हणतील याची भीती नाही, पण बायको रागावेल याची भीती आहे. अरे वा अर्जुनराव, रोमॅन्टिक टच दिलात शेवटी. दोघं शेवटी त्या पत्त्यावर पोहोचतात. पण काय झाला माहितीये का? तिथे मंदा साळुंके नावाची कोणच राहत नाही. संपूर्ण पत्ता खोटा. सायली गोंधळलेली, आणि अर्जुन म्हणतो, कोणीतरी तुला मुद्दाम चुकीचा पत्ता दिलाय. आणि इकडे दाखवतात उद्याच्या प्रोमो. प्रियाचा वाढदिवस, सगळं घर साजरं करतंय. अश्विन केक भरवतो, आणि अचानक प्रतिमाताई येतात. सायलीचा हात धरून रविराजांना केक भरवतात, आणि मग प्रतिमाच्या आठवणी परत येतात. त्यांना आठवतं, माझी छोटी तन्वी असंच करायची. प्रेक्षकांनो, आता खरी गमत सुरू होणार आहे. आता तरी सगळ्यांना कळेल का सायलीचा खरी तन्वी आहे? आता तुमच्यासाठी छोटासा सवाल. तुमच्या मते पुढच्या भागात काय होईल? प्रतिमाला सगळं आठवेल का? आणि प्रियाची काय अवस्था होईल जेव्हा सगळं उघड होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा रिव्ह्यू आवडला असेल ना मंडळी, तर एक लाईक नक्की ठोका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्या मी घेऊन येतोय लग्नानंतरचा धमाकेदार रिव्ह्यू. तोपर्यंत टेक केअर. असत रहा, आणि सुभेदारांचा ड्रामा बघत राहा.